Hello friends, my name is Dhanaj Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 5th standard topic all about money. All about money. One look, listen and read with me. पहा एका आणि माझ्या बरोबर वाचा. पहा we all need money to buy things and to pay people who work for us. वस्तू विकत घेण्यासाठी आणि आपल्याकरिता काम करणाऱ्यांना पैसे देण्यासाठी आपल्याला पैशाची गरज असते. बट व्हॉट इज मनी? परंतु पैसे म्हणजे तरी काय? हु इन्व्हेंटेड मनी? पैशाचा शोध कोणी लावला? टुडे वी सी मनी इन द फॉर्म ऑफ कॉइन्स अँड नोट्स. हल्ली आपण पैसे नाण्यांच्या आणि नोटांच्या स्वरूपात पाहतो. बघा इथे करन्सी बघा, कॅश मनी दिले बघा, करन्सी बघा दिले, हे करन्सी कॅश मनी. जसं बघा कॉइन्स दिलेत, 50 पैसे कॉइन्स आहे, 1 रुपीज कॉइन आहे, 5 रुपीज कॉइन आहे, 10 रुपी कॉइन आहे. किंवा नोट्स बघा, 5 रुपी नोट्स आहे, 10 रुपीज नोट आहे, 20 रुपीज नोट आहे, 50 रुपीज नोट आहे, 100 रुपीज नोट आहे, 500 रुपीज नोट आहे, 1000 रुपीज नोट आहे. हे झालं ओल्ड. आता बघा न्यू मध्ये कसं कॉइन आहेत बघा, कॉइन 50 पैसे कॉइन म्हणजे 50 पैशाचं नाणं आहे, 1 रुपीज कॉइन म्हणजे 1 रुपयाचं नाणं आहे, 5 रुपीज कॉइन म्हणजे 5 रुपयाचे नाणे आहे, 10 रुपीज कॉइन आहे 10 रुपयाचे नाणे. त्याच्यानंतर नोट्स बघा, नोटा कशा आहेत तर 5 रुपीज नोट आहे म्हणजे 5 रुपयाची नोट आहे, 10 रुपीज नोट आहे म्हणजे 10 रुपयाची नोट आहे बघा, 20 रुपीज नोट 20 रुपयाची नोट आहे, 50 रुपीज नोट 50 रुपयाची नोट अशा पद्धतीची आहे. त्याच्यानंतर 100 रुपीज नोट म्हणजे 100ची नोट आहे बघा, 200 रुपीज नोट सुद्धा आहे, 200 रुपयाची नोट आहे. त्याच्यानंतर 500 रुपीज नोट आहे म्हणजे 500 रुपयाची नोट आहे, किंवा 2000 रुपी नोट म्हणजे 2000ची नोट आहे. These are the coins and notes we use in India. बघा म्हणजे ही आपण भारतात वापरत असलेली नाणी व नोटा आहेत. बट डिफरंट कंट्रीज यूज डिफरंट कॉइन्स अँड नोट्स. परंतु वेगवेगळे देश वेगवेगळी नाणी आणि नोटा वापरतात. देअर मनी इज नोन बाय डिफरंट नेम्स. त्यांचे पैसे वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. जसं इन द युनायटेड स्टेट्स दे यूज डॉलर्स. बघा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात तेथील लोक डॉलर हे चलन वापरतात. इन इंग्लंड दे यूज पाऊंड्स. तर इंग्लंडमध्ये तेथील लोक पाऊंड वापरतात. बट लॉंग एगो पीपल डिड नॉट यूज द कॉइन अँड नोट्स. परंतु बघा फार वर्षापूर्वी लोक नाणी आणि नोटा यांचा वापर करत नव्हते. ते एक्सचेंज वन थिंग फॉर अनदर. ते एका वस्तूबद्दल दुसऱ्या वस्तूंची अदलाबदल करीत असत. दिस वॉज नोन ॲज बार्टर. या पद्धतीला बार्टर म्हणजेच किंमत म्हणून वस्तूची देवाणघेवाण म्हणजेच वस्तू विनिमय असे म्हणतात. इट मे सीम्स अनबिलिव्हेबल बट लॉंग अगो पीपल इवन यूज स्पेशल स्टोन ॲज मनी. असं हे ते कदाचित अविश्वसनीय वाटत असेल, परंतु फार वर्षापूर्वी लोक पैसे म्हणून खास दगडही वापरत असत. बा इथे चित्रात या दाखवलेल्या आहेत, ते अशा पद्धतीचे दगड पैसे म्हणून वापरत होते. इमॅजिन हाऊ डिफिकल्ट इट मस्ट हॅव बीन टू कॅरी धिस मनी. हे पैसे वाहून नेणे किंवा घेऊन जाणे किती कठीण होत असावे याची फक्त कल्पना करा. पीपल ऑल्सो यूज ब्रिक्स ऑफ सॉल्ट, शेल्स अँड कवरीज ॲज मनी इन द पास्ट. पूर्वी लोक विटा, शिंपले आणि कवड्या सुद्धा पैसे म्हणून वापरीत असत. दे गेव ग्रेन, फार्म प्रोडक्ट, कॅटल, गोट्स, chicken etc. in return for things like clothes, tools and implements or as wax. ते कपडे, हत्यारे, अवजारे, उपकरणे किंवा वेतनांच्या बदल्यात धान्य, शेतीतील उत्पादने, गुरे, बकऱ्या, कोंबड्या इत्यादी वस्तू देत असत. Then they began to use bits of precious metals
लाईक गोल्ड, सिल्वर अँड कॉपर ॲज मनी. नंतर त्यांनी पैसे म्हणून सोने, चांदी आणि तांबे यासारख्या मौल्यवान धातूचे तुकडे वापरायला सुरुवात केली. इट वॉज इझियर टू कॅरी धिस मनी अराउंड. पेपर मनी इट वॉज इझियर टू कॅरी धिस मनी अराउंड. म्हणजे हे पैसे आजूबाजूला घेऊन जाणे अधिक सोपे होते. देन बघा, पेपर मनी वॉज फर्स्ट यूज इन चायना अबाउट 1000 इयर्स एगो. कागदी पैसे 1000 वर्षापूर्वी चीनमध्ये वापरले गेले. पेपर मनी और नोट्स हॅव नो व्हॅल्यू ऑफ देअर ओन बट अ नोट इज प्रॉमिस टू गिव्ह दॅट मच मनी. कागदी पैसे किंवा नोटा यांना त्यांची स्वतःची किंमत नसते, परंतु एखादी नोट तेवढे पैसे देण्याची हमी असते. नोटेवरती ती हमी असते दिलेली. देन दिस नोट्स आर प्रिंटेड बाय द गव्हर्नमेंट. या नोटा शासनाने किंवा सरकारने छापलेल्या असतात. नो वन एल्स इज अलाउड टू प्रिंट नोट्स. दुसऱ्या कोणालाही नोटा छापण्याची परवानगी नसते. यू मस्ट यूज युअर मनी केअरफुली. तुम्ही तुमचे पैसे काळजीपूर्वक वापरले पाहिजेत. यू शुड नॉट राईट ऑन द नोट्स और टियर और क्रम्पल द नोट्स और डॅमेज देम इन एनी वे. तुम्ही त्या नोटेवर काही लिहू नये किंवा त्या नोटा फाडू नयेत अथवा चुरगळू नये अथवा कोणत्याही प्रकारे खराब करू नये. यू शुड ऑल्सो बी केअरफुल वेन यू स्पेंड मनी. जेव्हा तुम्ही पैसे खर्च करताना सुद्धा काळजी घेतली पाहिजे. पीपल हॅव टू वर्क हार्ड टू अर्न मनी. पैसे कमावण्याकरता लोकांना खूप मेहनत घ्यावी लागते. आपण याचे क्वेश्चन आणि आन्सर बघूया. बघा, सेकंडमध्ये काय दिले आहे? सेकंडमध्ये राईट अ शॉर्ट नोट ऑन मनी इन युअर मदर टंग. म्हणजे पैसा या विषयावरती तुमच्या मातृभाषेत एक टिपण लिहायचं आहे. जसं बघा, वस्तू खरेदी करण्यासाठी आणि आपल्यासाठी काम करणाऱ्यांना पगार किंवा मोबदला देण्यासाठी आपल्याला पैशाची आवश्यकता असते. पैसे नाणी व नोटा आणि नोटा या स्वरूपात असतात. पैसे कसे असतात? नाणी व नोटा या स्वरूपात असतात. प्रत्येक देशातील चलनाला वेगवेगळी नावे आहेत. फार पूर्वी नाणी व नोटांचा शोध लागला नव्हता, तेव्हा वस्तूच्या बदल्यात वस्तू विकत घेतली जात असते. त्यानंतर विशिष्ट खडे, शिंपले, कवड्या, मौल्यवान धातूंचे तुकडे याचा वापर केला जाऊ लागला पैसे म्हणून. सुमारे 1000 वर्षापूर्वी चीनमध्ये प्रथम कागदी चलन वापरले जाऊ लागले. नोटा सरकारतर्फे छापल्या जातात. इतर कोणालाही नोटा छापण्याचा अधिकार नाही. तिसऱ्यामध्ये बघा, थर्डमध्ये काय दिलं आहे? लुक ॲट द डायग्राम ऑन द पेज नंबर 80. इट इज कॉल्ड अ ट्री डायग्राम बिकॉज इट हॅज ब्रांचेस. नाउ रीड द फॉलोइंग अँड ड्रॉ अ ट्री डायग्राम टू शो धिस इन्फॉर्मेशन. पान 80 वरील आकृती पाहायची. अशा आकृतीला फांद्या असल्यामुळे त्याला ट्री डायग्राम म्हणतात. आता खालील मजकूर वाचा आणि त्यातील माहिती दाखवण्यासाठी ट्री डायग्राम काढायचा आहे. जसं बघा, इथे थिंग्स इन सराउंडिंग कोणते होतं? फ्रॉम टू ग्रुप्स. पहिला कोणता आहे? लिव्हिंग थिंग्स आणि दुसरा बघा नॉन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स आर टू ऑफ काइंड्स, प्लांट्स अँड ॲनिमल्स. There are two types of plants. सुद्धा two types आहे, flowering आणि plants. and flowering plants and non-flowering plants आहे. If we consider animal, we see that some animals lay egg. They are oviparous animal. Some animals give birth to their young ones. They are called viviparous animals. Now find more topics from your experimental studies of mathematics textbooks for drawing tree diagram. Draw the diagram and add the words in English. म्हणजे तुमच्या परिसराचा अभ्यास आणि गणित विषयाच्या पाठ्यपुस्तकातून ट्री डायग्राम साठी विषय शोधायचे आणि आकृत्या काढायच्या तुम्हाला आणि त्याचा इंग्रजी शब्द लिहायचा. आता याचा बघूया आपण कसं करता येईल ट्री डायग्राम. जसं थिंग्स आहे बघा, महत्वाचं थिंग्स किती प्रकारे? 2. पहिला आहे लिव्हिंग थिंग्स, दुसरा आहे नॉन लिव्हिंग थिंग्स. आता नॉन लिव्हिंग थिंग्स सुद्धा बघा, लिव्हिंग थिंग मध्ये सुद्धा बघा, पहिला भाग कोणता आहे? प्लांट आहे. त्याच्यामध्ये प्लांटमध्ये 2 प्रकार आहेत. पहिला फ्लॉवरिंग प्लांट आणि दुसरा नॉन फ्लॉवरिंग प्लांट. आता नॉन लिव्हिंग थिंग मध्ये बघा कोणता आहे? लिव्हिंग थिंग मध्ये पहिला आहे प्रकार प्लांट आणि दुसरा प्रकार आहे ॲनिमल.
ॲनिमलमध्ये कोणता आहे बघा, लिव्हिंग थिंगमध्ये दुसरा प्रकार ॲनिमल. ॲनिमल किती प्रकारचे, पहिला आहे ओव्हिपेरस ॲनिमल आणि दुसरा आहे विव्हिपेरस ॲनिमल. आता नॉन लिव्हिंग थिंग कोणकोणते असू शकतात? नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे निर्जीव वस्तू, लिव्हिंग थिंग म्हणजे सजीव. पहिला आहे प्लांट वनस्पती आणि दुसरा आहे ॲनिमल म्हणजे प्राणी. आता नॉन लिव्हिंग थिंगमध्ये कोणकोणतं असू शकतं मग? स्टोन आहे, हिल टेकडी आहे, स्कूल शाळा आहे नॉन लिव्हिंग थिंगमध्ये, ग्लास आहे, मेटल आहे, हे सगळे नॉन लिव्हिंग थिंगमध्ये जातात. देन क्वेश्चन नंबर 4, मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस फ्रॉम द फॉलोइंग टेबल. खालील तक्त्यावरून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. जसं इकडे बघा, इकडे 6 लाईन वाक्य दिले. पहिले दिले शी वॉज टायर्ड, शी वॉन्टेड टू बाय अ कार, ही वॉज अँग्री, ही डिड नॉट नो द आन्सर, दे डिड नॉट हॅव मनी, ही डिड नॉट रीड द बुक. आणि मध्ये बट दिलाय आणि इकडे पुन्हा वाक्य दिलेत. शी फिनिश हर होमवर्क, शी हॅड नो मनी, ही डिड नॉट फाईट, ही डिड नॉट कॉफी हिज फ्रेंड्स आन्सर, दे लिव्ह हॅपीली, ही न्यू द स्टोरी. हे दोन्ही वाक्य बट या कंजक्शनने जोडायचे आहेत आपल्याला. इकडचं पहिलं वाक्य होतं शी वॉज टायर्ड बट शी फिनिश हर वर्क. बघा इथे कशी वाक्य तयार होतील? शी वॉज टायर्ड बट शी फिनिश हर होमवर्क. शी वॉन्टेड टू बाय अ कार बट शी हॅड नो मनी. तिसरं वाक्य बघा, ही वॉज अँग्री बट ही डिड नॉट फाईट. चौथं वाक्य बघा, ही डिड नॉट नो द आन्सर बट ही डिड नॉट कॉपी हिज फ्रेंड्स आन्सर. पाचवं वाक्य बघा, दे डिड नॉट हॅव मनी बट दे लिव्ह हॅपीली. सहावं वाक्य बघा, ही डिड नॉट रीड द बुक बट ही न्यू द स्टोरी. अशा प्रकारे आपण त्याची वाक्य तयार करू शकतो.